नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहकर. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, या योजनेमध्ये काही नवीन बदल हे केले गेले आहेत. त्यामुळे या योजनेमध्ये फॉर्म भरताना तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले असतील तर त्या डॉक्युमेंटची पुन्हा फेर तपासणी ही केली जाणार आहे. त्यामुळे ही फेर तपासणी केल्यानंतर ज्या महिला यामध्ये पात्र होतील तर अशा महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता हा जमा होणार आहे. तर असे कोणते नियम आहेत, कोणते कोणते यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर ते आज आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबावे विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन ही आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्याला सातारा जिल्ह्यातील प्रकरण माहित असेल की एकाच महिन्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये जवळपास 30 फॉर्म भरले होते आणि हे 30 फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी 30 फॉर्म त्या ठिकाणी अप्रूव्ह झाले होते. फॉर्मचे पैसे त्या ठिकाणी त्या महिलेच्या खात्यामध्ये जमा झाले होते. तर अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून स्कूटनी नावाचा एक नियम हा राज्यामध्ये लागू केला गेला आहे. तर हा स्कूटनी नियम नक्की काय आहे तर आता या ठिकाणी आपण समजून घेऊया. स्कूटनी म्हणजे काय, तर फॉर्म भरताना तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केले असतील त्या डॉक्युमेंटची कायदेशीररित्या फेर तपासणी करणं याला स्कूटनी असं म्हणतात. तर तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले असतील तर त्या डॉक्युमेंटची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. ज्यामध्ये जर काही प्रॉब्लेम दिसला तर त्या ठिकाणी त्या महिन्याला रिजेक्ट केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये काही महत्वाचे 5 असे मुद्दे आहेत. ते 5 मुद्दे आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता मित्रांनो, पहिला मुद्दा आहे की डुप्लिकेट डॉक्युमेंट. ज्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू झाली होती आणि या योजनेमध्ये भरपूर साऱ्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केले होते आणि अर्ज करताना काही डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं होतं. ज्यामध्ये जर का तुम्ही त्यामध्ये डुप्लिकेट डॉक्युमेंट जर अपलोड केले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही आता या योजनेमध्ये पात्र असणार नाही. तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी फेर तपासणी केली जाणार आहे आणि डॉक्युमेंट मध्ये तपासणी करत असताना जर का काही आढळलं की हे डॉक्युमेंट तुमचे डुप्लिकेट आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला अपात्र केलं जाणार नाही. तुम्हाला जो काही तिसरा हप्ता आहे तो तिसरा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. त्यामध्ये आपल्याला सातारा जिल्ह्याचं प्रकरण सर्वांना माहित आहे. तर यामुळे त्या ठिकाणी तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केले असतील ते डॉक्युमेंट समजा आधार कार्ड असेल किंवा बँक अकाउंटचं जे काही अकाउंट नंबर असेल त्यामध्ये काही चेंजेस करून जर का डुप्लिकेट अशा प्रकारचे डॉक्युमेंट जर अपलोड केले असतील आणि ते जर का निदर्शनात आले तर त्या महिलेला त्या ठिकाणी या योजनेपासून अपात्र केले जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरा मुद्दा आहे डबल फॉर्म भरला असेल. या योजनेमध्ये जर का तुम्ही डबल फॉर्म भरला असेल तर या योजनेमध्ये अपात्र केलं जाणार आहे. फॉर्म भरत असताना आपल्या डॉक्युमेंट मध्ये काहीतरी छेडछाड करून काही बदल करून जर का तुम्ही ते डॉक्युमेंट अपलोड करून जर पुन्हा डबल फॉर्म भरला असेल तर त्या योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे एकापेक्षा जास्त योजनेचा जर का तुम्ही लाभ घेता असाल तर अशा व्यक्तीला देखील या ठिकाणी अपात्र केला जाणार आहे. याच्यामध्ये सरकारचे जे काही नवीन योजना आहेत तर त्या वेगवेगळ्या योजनांचा जर का तुम्ही लाभ घेत असाल तर त्या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने पीएम किसान योजना असेल, मातृवंदना असेल, मेगा योजना असेल, या योजनेमध्ये तुम्ही जर का अर्ज ही केले असतील परंतु तुम्ही त्या ठिकाणी पात्र नसाल तर तुम्हाला या योजनेचा फायदा हा म्हणजे या योजनेचे पैसेही मिळणार आहेत आणि पात्र असून जर का तुम्ही या ठिकाणी या योजनेचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला याच्यामध्ये अपात्र केलं जाणार आहे. याच्यामध्ये बरेच सारे महिला अशा असतील की ज्या ठिकाणी निराधार योजनेचा फॉर्म भरून त्या ठिकाणी पात्र झाले असतील आणि त्यांना पैसे देखील मिळत असतील तर अशा ज्या महिला आहेत त्या महिला देखील या ठिकाणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत, त्याला अपात्र केले जाणार नाही. चौथा मुद्दा आहे जॉईंट अकाउंट. आता ठिकाणी एक अट होती की जॉईंट अकाउंट असेल तर ते चालणार नाही. ज्या महिलेने ऑनलाईन फॉर्म भरताना आपलं अकाउंट हे अपलोड केलं असेल आणि त्या महिलेच्या अकाउंटला जर का डीबीटी लिंक असेल तरच त्या महिलेच्या खात्यामध्ये पैसेही जमा होणार होते. आणि मित्रांनो, याच्यामध्ये आई वडील असतील, पती असेल, भाऊ असेल, यांच्या नावाने जर का जॉईंट अकाउंट असेल परंतु त्या महिलेच्या अकाउंटला डीबीटी लिंक असेल तर त्या महिलेच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. परंतु मित्रांनो, हे क्वचित ठिकाणी आहे. त्यासाठी एक स्वतंत्र अशा प्रकारचे एक सेव्हिंग अकाउंट किंवा स्वतःचं अकाउंट त्या ठिकाणी एक ओपन करून त्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि एक पाचवा मुद्दा आहे की हे जे सर्व डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट तपासणी केल्यानंतर त्या ठिकाणी या योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे तो तिसरा हप्ता त्या ठिकाणी पात्र महिला होणार आहेत या पात्र झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता हा जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही जर फॉर्म भरताना तुमचं जर का सर्व काही क्लिअर असेल तुम्हाला हप्ता हा येणार आहे. परंतु जर का तुम्ही डुप्लिकेट डॉक्युमेंट अपलोड केले असतील, काही चेंजेस करून जर का फॉर्म भरले असतील तर त्यांना या ठिकाणी या योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे.
मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्त्वाची अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल.